संत तुकाराम महाराजांचा हा अभंगातील चरण आहे. हा चरण खूप प्रसिद्ध चरण आहे. जे का रंजले गांजले त्याची म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. याचा एक सरळ सरळ सोपा हे अभंग प्रत्येक जण म्हणतो, परंतु याचा अर्थ काही लोकांना माहिती नाही. जे लोक दुःखी आहेत, संकटात आहेत, गरीब आहेत, अन्याय सहन करत आहेत, अशा लोकांना जो माणूस आपले मानतो, त्यांना मदत करतो, त्यांचे दुःख समजून घेतो, तोच खरा संत आणि तोच खरा साधू असं इथं म्हटलेलं आहे. अशा दयाळू माणसामध्येच देवाचे दर्शन होते. शब्दार्थ याचा अर्थ जर आपण बघितला तर रंजले म्हणजे दुःखी पीडित, गांजले म्हणजे संकटांनी त्रस्त झालेले, आपुले म्हणजे आपले जवळची, साधू म्हणजे संत, सज्जन म्हणजे माणूस. उदाहरण असं म्हटलेलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या गावात पूर आला, अनेक लोक बेघर झाले, त्यावेळी एक व्यक्ती स्वतःच्या पैशातून अन्न, कपडे आणि औषधे काही लोकांना देतो. तुकाराम महाराज येथेच असे म्हणतात, तोच खरा साधू आहे, कारण तो दुःखी लोकांना आपले समजून मदत करतो. जर दुसरं उदाहरण बघायला गेलं तर आपण दुसरंही बघूया. उदाहरणार्थ एक शाळेत एक गरीब मुलगा फी भरू शकत नाही किंवा मुलगी फी भरू शकत नाही. शिक्षक स्वतःच्या पद्धतीने मदत करून त्याचे शिक्षण पूर्ण करतो. तोच खरा शिक्षक म्हणावा. त्या गरजू व्यक्तीला आधार दिला तर हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे. उदाहरण तिसरं जर बघितलं गेलं तर रस्त्यावर अपघात झालेला माणूस, हा एक माणूस पाहून अनेक लोक जवळ येतात, त्यांना बघतात, बघून निघून जातात. पण एक व्यक्ती एखादी अशी की रुग्णालयात त्या व्यक्तीला नेऊन त्याच्यावर उपचार मिळवून देते. तुकाराम महाराजांच्या मते तोच खरा संत स्वभावाचा माणूस आहे. या अभंगाचा मुख्य संदेश, देव फक्त मंदिरात नसतो, तो गरिबांची, दुःखी लोकांची सेवा करणाऱ्या दयाळू माणसामध्ये असतो. तुमचं काय मत आहे जरूर कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कधीतरी कोणाला अशी दया करसाल का? जरूर कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच कारणामुळे हा अभंग आजही समाजसेवा, मानवता आणि करुणा यांचा सर्वश्रेष्ठ संदेश मानला जातो. तुम्हाला काय वाटतंय जरूर सांगा. भेटूया अशाच नवीन एक कीर्तन किंवा कथा किंवा अभंगासोबत. धन्यवाद.